महावितरणकडून जे स्मार्ट मीटर बसवले जात आहेत त्यामुळे वीज बिलात दुप्पट तिप्पट वाढ झाल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून येत आहेत. महावितरणची माणसं कोणतीही परवानगी न घेता घरी येतात, जुना मीटर काढून नवीन लावतात. असा कारभार पूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे. त्यामुळे बऱ्याच लोकांना प्रश्न आहे की स्मार्ट मीटर बंधनकारक आहे का? तर बघा, विजेच्या बाबतीत सगळ्यात महत्वाचा कायदा म्हणजे इलेक्ट्रिसिटी ऍक्ट 2003. या कायद्याच्या कलम 55 मध्ये लिहिले की वीज फक्त योग्य मीटरद्वारे द्यायला हवी. सेंट्रल इलेक्ट्रिसिटी अथॉरिटी म्हणजे सीए ने 2022 मध्ये नियम बदलले आणि स्मार्ट मीटरला आधुनिक काळातला योग्य मीटर म्हणून मान्यता दिली. त्यामुळे जर तुम्ही नवीन कनेक्शन घेत असाल तर स्मार्ट मीटर घेणं कंपल्सरी केले. आणि जर जुनं कनेक्शन असेल तर जसा आता प्रकार होतोय की कोणतीही परवानगी न घेता घरात घुसून मीटर बदलतायत, हे बेकायदेशीर कृत्य न करता एक प्रोसिजर फॉलो करणं कंपल्सरी आहे. कंपनीने आधी तुम्हाला वेगळी वैयक्तिक लेखी नोटीस द्यायला हवी. घराच्या दरवाजावर फक्त एक कागद लावणं पुरेसं नाहीये. नोटीस पावती घेऊन एकतर हातात द्यायला हवी, नाहीतर रजिस्टर पोस्टाने पाठवायला हवी. त्याच्याशिवाय MERCच्या नियम 8 नुसार मीटर बदलताना तुम्ही किंवा तुमचा प्रतिनिधी हजर असायला पाहिजे. जो माणूस घरी येतो त्याने नेम टॅग लावायला हवं, ओळखपत्र दाखवायला हवं आणि वर्क ऑर्डर सोबत असायला हवी. तुम्ही त्यांना वर्क ऑर्डर आहे का असं विचारा. ते दाखवू शकत नसतील तर दार उघडायची अजिबात गरज नाही. अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा महावितरणचा माणूस मीटर घेऊन येतो तेव्हा त्याला विचारा, या मीटरवर लीगल मेट्रोलॉजी ऍक्ट नुसार स्टॅम्प आहे का? जर मीटरवर स्टॅम्प नसेल तर तो मीटर बिलिंग साठी वापरणं बेकायदेशीर आहे. असा मीटर लावणं हे खुद्द कंपनीसाठी शिक्षापात्र गुन्हा आहे. आणि शेवटी महावितरणचा कॉन्ट्रॅक्टर तुमच्या घरात परवानगीशिवाय शिरला तर हा BNSच्या सेक्शन 329 अंतर्गत क्रिमिनल ट्रेसपासचा गुन्हा आहे.